कार्यक्रम सुरू करण्याआधी मी खरं आमचे सरांचे खूप आभार मानतो. त्यांनी आम्हाला इथं हा जो गॅस सुरक्षेचा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला तुमच्या वेळातला वेळ काढून इथं दिलेला आहे आणि मी तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. ती सुरुवात करण्याआधी मी माझी ओळख सांगतो. आम्ही सूर्या गॅस सेफ्टी डिव्हाइस कंपनीमधून आलो. माझं नाव आहे सचिन शिवशरण आणि माझ्यासोबत आहे ते योगीराज साखरे सर आणि आमचे संपूर्ण महाराष्ट्रभर हे गॅस सुरक्षा अभियानाचे कार्यक्रम चालू आहेत. बाकी आपल्या घरामध्ये आपण किती वर्षापासून वापरत आहे? 40 वर्षापासून वापरतो आहे का? आता बघा, ही टाकी वापरत असताना आपण काय करतो? रिकामी टाकी घेतो आणि भरलेली टाकी घेतो, एवढंच काम करतो. त्याशिवाय याच्यावर बघा काही सरकारनं सूचना दिलेल्या आहेत. तसं कधी आपण ऐकलंय का वाचलंय का? ते मध्ये जी टाकी वापरतो ती टाकी फक्त घरगुती वापरासाठीचीच आहे, म्हणजे डोमेस्टिक ह्याच्यासाठी आहे आणि बाहेर कुठे याचा वापर करता येत नाही. पण आजकाल आपण बघतो कुठेतरी इलिगल पद्धतीनं वापरली जाते, त्याच्यापासून लिकेज होऊन दुर्घटना वाढली. दुसरी सूचना दिलेली आहे बघा, घरामधल्या शेगडीचं बटन बंद झालं की आपल्या रेग्युलेटरचं बटन बंद करायचं. तिथं का होणार? म्हणजे आपण स्वयंपाक झाला, तुमच्या चपात्या वगैरे झाल्या आणि आपण बटन बंद केलं की रेग्युलेटर होत नाही. दोन प्रकारचे आम्हाला मानसिक हे स्वभाव काय असतं बघा. पहिलं एक आहे की काही महिला संध्याकाळी झोपताना आठवणीनं रेग्युलेटरचं बटन बंद करतात, पुरुष सुद्धा असतात त्यामध्ये, आणि सकाळी चालू करतात. आणि ही एक आहे. आणि दुसरी जी आहे काय करतात, एकदा नवीन टाकी आली, टाकीवर रेग्युलेटर लावला, बटन चालू केल्यानंतर ती टाकी कट्ट्याखाली सरकून ठेवली की पुन्हा त्याच्याकडे बघत पण नाही. त्याच्यापासून काही दुर्घटना झाली तरी त्याच्याकडे त्यांचं काही लक्ष नाही. ही भरलेली टाकी घरामध्ये घेत असताना याचं वजन आणि सील चेक करून घ्यायला सांगितलं. आता इतक्या वर्षामध्ये आपण त्याचं वजन किती वेळा करून घेतलंय का सर? का नाही घेतलं असं? वजन काटा नाही आहे, बरोबर. सर्रास आम्हाला हे उत्तर मिळते की त्याच्याकडे वजन काटा कुठे आहे. पण बघा, ही सूचना या टाकीवर कोणी दिली आहे? शासनाने दिली, बरोबर. म्हणजे त्याची तजवीज शासनाने काय तर केली आहे. लाल रंगाची टाकी आहे, इथं पिवळा पट्टा दिलेला आहे. त्या पिवळ्या पट्ट्यामध्ये एक संख्या दिलेली आहे, 15 आहे, 15.2 आहे, 15.8 आहे ना, 16 आहे. हे जे आहे ना, या टाकीतला गॅस संपल्यानंतर रिकाम्या टाकीचं या लोखंडाचं वजन त्या पट्टीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आणि हे टाकीचं वजन कसं कमी जास्त आपल्या माणसाच्या वजनासारखं असू शकतं, कमी जास्त असू शकतं. पण घरगुती वापराच्या टाकीमध्ये गॅस जो आहे तो 14 किलो 200 ग्रॅम भरला. काय 14 किलो 200 ग्रॅम? आता बघा, भरलेला गॅस 14 किलो 200 ग्रॅम आणि या पट्टीमध्ये 15 किलो 800 ग्रॅम, 15.800 ग्रॅम आणि 14 किलो 200 ग्रॅम बेरीज केली तर किती? 30 किलो. म्हणजे आपल्या भरलेल्या टाकीचं वजन किती असायला पाहिजे? 30 किलो. म्हणजे 29 ते 31 किलोच्या दरम्यान असायला पाहिजे. सील म्हणतो आपण. सील कधी चेक केलं का? सील कसं असतं? कसं असतं? आता बघा, याच्यात तुम्हाला काळा पट्टी दिलेली आहे, कागद पॅकिंगच्या, आणि याला टोपण, त्याला सील म्हणतो आपण, आहे ना. पण कंपनी याला सील नाही म्हणत किंवा गव्हर्नमेंट याला सील नाही म्हणत. काय त्याला डस्ट पेपर आणि डस्ट कॅप म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? ही भरलेली टाकी आपल्या घरापर्यंत कशी येते? बाहेरच्या वातावरणातून ऊन, वारा, कचरा, धूळ आहे. हा पितळी नॉबमध्ये हा कचरा धूळ जाऊ नये आणि याच्यामध्ये काळं रबरी व्हायचं असतं, ते खराब होऊ नये, ते चिरू नये आणि त्याच्यापासून कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून एवढा कॅप लावतो. आणि बघा, कधी कधी आहे ना, आपली टाकी घरापासून 500 मीटर लांब असली तरी आपल्याला लक्षात येतं की आता आपली सिलेंडरची टाकी ट्यूब पाण्यात बुडवतो आणि बुडबुड्या आल्या की समजतो पंक्चर. तसंच आल्या आल्या आपल्या त्या डिलिव्हरी बॉयला सांगायचं आहे कॅप काढायला आणि त्याला वाटीमध्ये पाणी द्यायचं आहे आणि ते पाणी काय करायचं आहे की याच्यामध्ये 2 थेंब हे पाणी टाकायचं. या पाणी टाकल्या जर याच्यामध्ये बुडबुड्या आल्या तर काय असणार आहे? आपली टाकी लिकेज असणार. आता लिकेज टाकीचे दुष्परिणाम काय होतात? तुम्ही संध्याकाळी बंद करता, सकाळी चालू करता, पण जेव्हा बंद असते ना घरातलं काम, तेव्हा तुमच्या किचनमध्ये किंवा घरामध्ये सतत गॅसचा वास जाणवतो. जर टाकी लिकेज असेल
तर सतत गॅस बाहेर पडतच असतो. रेग्युलेटरचं बटन बंद असतं, जसं आपला नळ खराब असल्यावर थेंब करतो तसंच. दुसरं बघा, रोजचा जर गॅस असा बाहेर पडत असेल 10-20 ग्रॅम रोजचा गॅस बाहेर पडला तर महिनाकाठी किती होईल? 1 किलो तरी बाहेर वायपट जाणार असतं. दिवस रात्र आपण तिथं जेव्हा काम किचनमध्ये असतं तेव्हाच किचनच्या दरवाजा खिडकी उघडतो, त्याशिवाय उघडत नाही. रोजचा जर असा गॅस लिकेज होत असेल आणि किचनमध्ये जर तो जास्त प्रमाणात साठला गेला आणि दुर्दैवानं चुकून त्या दिवाबत्तीच्या संपर्कात आला तर काय होणार आहे? स्फोटच होणार आहे. त्यामुळं आपल्या घरात टाकी घेत असताना आहे ना, कधी पण पाणी टाकून लिकेज आहे का नाही चेक करून घेणं गरजेचं आहे. त्या 3 पट्ट्यापैकी 2 पट्टीवर रिकाम्या टाकीचं वजन आहे आणि एका पट्टीवर आहे ना, इथं अशा पद्धतीने 31 इथे लिहिलेलं दिसत आहे. 31 म्हणून लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुमची एक्सपायरी दिली. आता A31 इथं लिहिलेलं आहे. 31 म्हणजे तर कळलं की 2021ला ही टाकी मी आणलेली एक्सपायर होणार. याचा अर्थ माहिती आहे का? याचा अर्थ काय? फर्स्ट क्वार्टर. बरोबर. बघा, वर्षाचे 12 महिने ते 4 ह्याच्यामध्ये डिवाइड केले आहेत. A, B, C, D. ए मध्ये तर जानेवारी फेब्रुवारी मार्च, बी मध्ये तर एप्रिल मे जून, सी मध्ये तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर, डी मध्ये तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. बरोबर. म्हणजे ही टाकी आणलेली आहे 2021च्या पहिल्या क्वार्टरमध्ये आहे ना, ही स्क्रॅपमध्ये जाणार. त्यामुळं आपली एक्सपायरी डेट कधी पण चेक करून घेतली. बरोबर. आता ही टाकीतला गॅस संपतो, गॅस संपला म्हणतो, गॅस भरून आला म्हणतो. गॅस कधी बघितलाय का वापरला? गॅस कधी बघितलाय? बघा, मी दाखवतो. याच्यामध्ये एक लिक्विड दिसतंय बघा, पाणी दिसतंय आणि याच्यामध्ये याला आहे ना LPG म्हटलं जातं, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. द्रव रूपामध्ये या टाकीमध्ये भरला जातो आणि हा भरत असताना अतिउच्च प्रेशरनं म्हणजे 660च्या प्रेशरनं भरला जातो. ही टाकी भरत असताना अवघ्या 3.5 ते 4 मिनिटामध्ये भरते आणि बाजूला निघते. त्याचा प्रेशर किती असतो मी तुम्हाला टच करून दाखवतो. कधी अंदाज करा घरामध्ये जर त्या पद्धतीनं आपली टाकी लिकेज व्हायला लागली तर काय करावं तुम्ही? 660चा प्रेशर. कधी जर आपल्या घरामध्ये आपण हा कॅप काढला आणि अशा पद्धतीनं जर लिकेज झाला तर अवघ्या 20 ते 25 मिनिटामध्ये ही टाकी रिकामी होते आणि आपण मदत मागायला जरी गेलो ना आणि घरामध्ये जर कुठं ज्वलनशील वस्तू असेल तर काय होईल? त्यामुळं आपल्या घरामध्ये ही टाकी घेत असताना याचं वजन, सील आणि एक्सपायरी डेट चेक करून घेत चला. जिवंत बॉम्ब दिला ना, तसा अजूनही जिवंत बॉम्ब आपल्याला वापरायला दिलं सरकारनं. घरी दिला, इथं दिला. आता सध्या त्याच्या छत्रछायेखाली आपण वावरतो. कोणता बॉम्ब? लाईट सुद्धा एक जिवंत बॉम्बच आहे. तुम्ही बटन दाबायला गेलात आणि शॉक लागला तर काय होईल? एका माणसाचा अपघात होईल, एका माणसाला दुखापत होईल किंवा मृत्युमुखी होईल. या टाकीचा जर स्फोट झाला तर काय होईल? या टाकीचा जर स्फोट झाला तर आपलं घर तर जाते, आजूबाजूची 4 घरं घेऊन जाण्याची ताकद त्याच्यामध्ये. म्हणून याला जिवंत बॉम्ब म्हणून होती. लाईट सारख्या बॉम्बची आपण चांगली काळजी केली. काय केलेलं आहे? डायरेक्ट त्या मीटर पासून, पोल पासून कुठल्याही घरातल्या वस्तूला नाही दिलं, मीटर घेतलेलं. मीटरच्या बाजूला MCB किट लावलेलं आहे आणि बघा ते काय करतं, बाहेर फ्लक्च्युएशन झालं वीजचं, तेवढं डाऊन होतं आणि घरातलं वीज सप्लाय पूर्णपणे बंद करतं. घरामध्ये कुठलाही अपघात करू नये. तसंच हे टाकीपासून कुठलाही लिकेज होऊन किंवा पुढे कोणतंही लिकेज झालं तर कुठल्याही घरामध्ये कुठली दुर्घटना होणे, कुठली महिला जखमी होणे, याच्यासाठी आमच्या सूर्या कंपनीनं एक गॅस सुरक्षा यंत्र, एक गॅस सेफ्टी डिव्हाइस तयार केलं. बहुतेक लोकांनी पाहिलं असेल, कुणी पाहिलं नसेल त्यांनी ते बघावं. ते कशा पद्धतीनं तुमचं घर सुरक्षित ठेवतं एक 5 मिनिटामध्ये मी दाखवतो. बसवायला पक्कडपाना कशाची गरज नाही. आपल्या रेग्युलेटर सारखाच त्याला बसवायचं आहे. हे रिंग वर करायचं आणि याच्यावर एक ठेवायचं. हे ठेवल्यानंतर आहे ना, हा रिंग खाली जोरात दाबला आणि आपला हा बटन फिरवला की आपलं हे डिव्हाइस याच्यावर व्यवस्थित बसलेलं आहे. आता बघा, मी पेन्सिल टाकून प्रेशर दाखवला. त्या प्रेशरमध्ये आणि या प्रेशरमध्ये काय फरक आहे? तो जास्त आहे का हा जास्त आहे? तो जास्त आहे. बरोबर. तो 660चा प्रेशर आहे. 660चा प्रेशर कुठे लागतो? मोठ्या शेगड्या आहेत, हॉटेल आहे, तिथे. याला 160चा प्रेशर दिला. याला 160चा प्रेशर का दिला आहे? आपल्या घरामध्ये किती बर्नरच्या शेगड्या आहेत? 2 आहेत, कुठे 3 आहेत आणि आता नवीन पद्धतीच्या 4 बर्नरच्या शेगड्या आहेत. एका बर्नरला 40चा प्रेशर लागतो. 2 बर्नरला किती झाला? 80. 3 बर्नरला 120 आणि 4 बर्नरला 160. म्हणून याचा प्रेशर सुद्धा आहे तो 160चा दिसला.
आणि हे डिवाइस टाकीवर बसल्या बसल्या याचा प्रेशर कंट्रोल केला आणि या 660 मधला 160चं प्रेशर बाहेर सुटतं आणि 500चं प्रेशर टाकी दाबून ठेवल्यामुळं तुमच्या टाकीमध्ये गॅसची बचत वाढली. महिना काढली 10 ते 15% गॅसची बचत होऊन जी टाकी तुम्हाला 30 दिवस जात होती ती पुढे 7 ते 8 दिवस जास्त जाणार. बरोबर. आता बघा हे आपल्या रेग्युलेटरला जी सवय आहे ना, आपलं रेग्युलेटर जेव्हा आपण टाकीवर बसवतो आणि हा बटन चालू करतो तेव्हा याचं काम काय असतं, कंटिन्यू सप्लाय चालू ठेवतो. जोपर्यंत तुम्ही हा बटन बंद करत नाही तोपर्यंत सप्लाय चालू होतो. आता इथं काय केलं, हा बटन पण चालू केलाय, हा पण चालू केलाय. आता याच्यावर जर मी हा लायटर चालू केला तर काय व्हायला पाहिजे, आग पकडायला पाहिजे आहे ना. मग पकडूया, बघूया आग लागते काय आहे ना. बघा पेटते का, नाही पेटत आहे. कारण का या डिव्हाइसला अजून सुद्धा या टाकीतला गॅस बाहेर सोडला नाही. हा कधी सोडणार, जेव्हा आपला हा रेग्युलेटर याच्यावर आपण सुरक्षितरित्या बसवतो आणि आपला हा शेगडीचं कनेक्शन सुद्धा आहे ना त्याला सुरक्षितरित्या किंवा व्यवस्थित बसलंय का नाही हे चेक करावं लागतं. आता इथं मी शेगडीचं कनेक्शन दिलं, रेग्युलेटर बसवलं, रेग्युलेटरचं बटन चालू केलं. आता मात्र इथे काय होईल, शेगडी पेटायला पाहिजे पण अजून सुद्धा शेगडी पेटत नाही. का नाही पेटत आहे, कारण बघा त्यांना अजून सुद्धा गॅस सप्लाय सोडलेला नाही. आपली टू व्हीलर आहे बघा, चावी लावल्या लावल्या चालू होती कसं नाही, किक मारावं लागतं, बटन दाबावं लागतं. तसंच आपल्या या डिव्हाइसला सुद्धा आहे ना, जोपर्यंत आपण परमिशन देत नाही तोपर्यंत टाकीतला गॅस शेगडीपर्यंत येत नाही. परमिशन देणं म्हणजे काय, हे घड्याळ दिसते सगळ्यांना आहे ना, याच्यामध्ये काळा काटा, लाल रंग आणि हिरवा रंग. याला जोरात 2 वेळा आतमध्ये पुश करायचं, 1 आणि 2. बरोबर. आता हा काटा कुठे आला, वरती आला. बघा आतापर्यंत वर्षानुवर्ष आपण वजन करून नाही घेतलं आहे ना. आता हे काय, जर हा काटा पूर्णपणे हिरव्यावर आला असता तर आपली टाकी बरोबर भरलेली आली आहे हे कळलं. जसं वापरत चाल तसा हा काटा खाली येणार आहे आणि लालवर आल्यानंतर काय असणार आहे की जशी पेट्रोलची टाकी रिझर्व्ह व्हायची तशी ही टाकी सुद्धा रिझर्व्ह आलेली करणार आहे. म्हणजे अचानकपणे गॅस संपल्यानंतर जी घरातल्यांची होणारी धावपळ आहे ती तुम्हाला 2 दिवस 3 दिवस आधीच करणार आहे की आपली टाकी संपणार आहे. बरोबर. आता बघा इथं मी प्रेशर दिलाय, आता इथे शेगडी 100% पेटणार आहे. आता बघा मॅडम, किंवा आता घरातले सगळेच असतात, घरामध्ये स्वयंपाक चालतो, सकाळ दुपार संध्याकाळ स्वयंपाक करत असताना याच्यावर तेलकट पडतं, तुपकट पडतं, उतू जातं आहे ना, आणि शेगडी खराब होते. अशा वेळी बघा कधी तुम्ही ऑब्झर्व केलं का आपल्या घरातल्या बायका शेगडी कशी स्वच्छ करतात, अगदी उत्स्फूर्तपणे. आम्ही तर जिथं जातो अगदी उत्स्फूर्तपणे सांगतात, पाणी घेतात, पुसतात, तेलकटपणा जात नाही, चिकटपणा जात नाही. बाईचं मन काय बरं, मग घेतात निरमा, साबण, लिक्विड सोप आहे, विम बार आणि काचा असतो बघा आहे ना. आणि जर का नशिबानं पाणी चालू असेल महानगरपालिका तर लहान लेकराला आंघोळ घालते बघा. अगदी लहान लेकराला आंघोळ घाल असं पकडतात, एवढं घासतात, आरसा सुटला की चेहरा येतो दिसा. किंवा बघा कधी कधी कॉम्पिटिशन असं ते लागलेलं असतं, मी शेगडी स्वच्छ का, माझी शेगडी स्वच्छ आहे ना. पण हे सप्लाय होणारा पाईप आहे लोखंडाचं आहे. रोज जर हे साबणयुक्त पाणी ह्या ग्रीडला लागलं, त्या बर्नरला लागलं, काय होणार आहे, कालांतरानं गंजणार, कुजणार आहे ना, आणि छोटी छोटी छिद्र पडतं बघ. आणि बघा मॅडम कधी कधी तुम्ही बटन चालू केलं, पेटवली शेगडी तर जशी वर आग भडकते तशी खाली सुद्धा भक्कन आग येते. अशा त्या लिकेजेसमुळे 40 ते 50% महिला जखमी व्हायला लागलेल्या आहेत, त्यात मृत्युमुखी पडायला. त्याला आतून तारेचं कोटिंग आहे, बाहेरून रबराचं कोटिंग आहे. इथे बसवला ना तो सहजासहजी निघत नाही, किती ताकद लावायचं निघत नाही, त्याला तोडावंच लागतं. पण बघा रोज आपल्या महिला पाणी वापरत आहेत, हे पाणी जसं बर्नरला लागतं तसं थेंब 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 ह्या पाईपला सुद्धा लागणार आहे. आता हा पाईप काय होईल, तारेचं कोटिंग आपलं गंजणार, कुजणार आहे. आपल्या वरून डोळ्याला दिसतंय का, बघा पाईप कधी कधी फुटतो असं आणि कधी असा गोल पण फिरायला लागतो आहे ना. आणि आपल्या घरातल्या बायकांना सवय काय माहिती, शेगडी एका ठिकाणी कधी नाही ठेवली, कधी इकडे सरकवतात, कधी इकडे सरकवतात. आणि स्वयंपाक पाणी जर जास्त असेल, घरामध्ये पै पाहुणे आले असतील तर शेगडी उचलतात आणि खाली घेऊन स्वयंपाक करतात. हे वर खाली करण्यामध्ये हा खराब झालेला इथं लूज झालेला पाईप इथून चुकून निघाला, कळत न कळत काय होईल, लिकेजच होणार आहे. आणि जर तिथे कुठे जर काय असेल तर स्फोटच होणार आहे. आता ह्या चालू याच्यामध्ये आपण असं समजू
की हा जो पाईप आहे खराब झालाय, लिकेज झालाय आणि इथून चुकून निघाला तर काय होईल आता? चालू याच्यामध्ये काढून बघायचं का आपण? नको. हा आपण वर्षानुवर्ष आपल्या घरातल्या बायका वापरताय. हा पाईप निघताना थोडी सांगणार आहे का मी निघायला लावलो चला तुम्ही बाहेर? चुकून आपल्या कळत न कळत हा पाईप निघाला. आता इथं जर पेटवलं तर काय होईल? पेटतंय का? काटा कुठे गेला? पूर्णपणे खाली गेलाय. तुमच्या कळत न कळत चुकून जरी हा पाईप निघाला डिव्हाइसनं काय केलं? बंद केलं. बटन क्लिक करून टाकलं आणि गॅस गळती थांबवून तुमच्या घराची सुरक्षितता केलेली आहे. मग हा जो आहे ना 160 स्पेशल आहे. जर आपल्या टाकीला कधी जर आग लागली तर अशी 25 ते 30 फूट आग लांब जाते सर. त्यावेळी मला सांगा कुणाची ताकद आहे आग विझवायची? डिव्हाइसनं अशा वेळी काय केलं? पूर्णपणे सप्लाय बंद केला आणि कुठलीही गळती न होऊ देता घराची सुरक्षितता केली. हा लिकेज कोणता आहे माहिती का? की घरामध्ये आपल्या बायका सगळं स्वच्छ करतात, कट्टा स्वच्छ करतात, शेगडी स्वच्छ करतात, भांडी स्वच्छ करतात. कधी हा पाईप स्वच्छ करून तुम्ही झोपलात का? कधी बघितलं का? आणि कधी हा पाईप सकाळी उठून चेक केलाय आणि रेग्युलेटरचं बटन चालू करून पेटवून बघा. स्वयंपाक करत असताना याच्यावर सुद्धा अन्न पदार्थ पडतात. घरामध्ये उंदरासारखा प्राणी असेल काय करेल होतो? तो खायच्या नादाने येतो आणि कट करून जातो. आणि आजकाल नवीन पद्धत काय आली माहिती का आपल्याकडे? आपल्या किचन कट्ट्याच्या बाजूला आपण होल केलेलं आहे, बरोबर? त्या होलमधून पाईप घेतो आहे ना. आणि मग नवीन टाकी आली की आपण काय करतो? पाईप ओढतो, शेगडी सरकवतो, ओढतो, टाकी बसवतो, पुन्हा सरकवली की वरून ओढतो. आपल्या ज्या त्या होलला लागलेल्या टाईल्स आहेत ना त्या तुमच्या चाकूपेक्षा लहान आहेत. आणि इथं घासून आहे ना लिकेज होऊन पोटांचं प्रमाण वाढतं. ते लक्षात येत नाही कारण आतमध्ये आपण. आता आपण असं इथं समजू की हा पाईप उंदराने कोसळला आहे किंवा तशाच पद्धतीने डॅमेज झालाय, खराब झालाय, कट झालाय. अशा वेळी हे डिव्हाइस काय काम करते बघा. इथं छोटंसं लिकेज करून दाखवतो. लिकेज केल्या डिव्हाइसनं काय काम केलं बघा. काय केलं? काटा पूर्णपणे खाली गेला आणि इथं सकाळी उठून तुम्ही किती बटन चालू करून हे पेटवण्याचा प्रयत्न केला ना तर पेटते का? नाही पेटत आहे. म्हणजे तुमच्या कळत न कळत तुम्हाला माहीत नसताना सुद्धा लिकेज झाल्यावर डिव्हाइसनं काय केलं? पूर्ण सप्लाय बंद केला. जोपर्यंत हा लिकेज तुम्ही काढत नाही तोपर्यंत कुठलंही सप्लाय चालू होत नाही. आता बघा हे 2 लिकेज कधी तर घडतात, पण एक शेवटचा जो आता मी दाखवतो लिकेज तो प्रत्येकाच्या घरात घडत असतो. काही बायका घाबरून सांगत नाही आणि काही आपण दुर्लक्ष करतो, बरोबर? तो कोणता लिकेज असेल? आता मॅडमनं बघितलेलं आहे ना. कोणता लिकेज आहे मॅडम? बघा प्रत्येकाला सकाळी काम आहे आणि त्यामध्ये महिलांना एका कामात 4 कामं करायची देवाने ताकद आहे. बघा झाड लोट आहे, धुणं भांडी आहे, स्वयंपाक आहे का नाही? मुलं बाळ असतात. त्यावेळी काय होतं? नेमकं बाहेर सकाळ सकाळ दूधवाला येतो, दूध घेतात, दूध तापायला ठेवतात आणि तर तापायला ठेवल्यावर थांबता का हो कधी? दुसऱ्या कामात व्यस्त होऊन जातात बायका. दूध तापायला फक्त 5 ते 7 मिनिट लागतो. 5 ते 7 मिनिटात दूध तापतं आणि जर का आपलं लक्ष नसेल तर काय होतं? दूध गुतू जातं. किंवा आजकाल आपण किचन कट्ट्याला म्हणजे किचनच्या ह्याला खिडक्या मोठ्या केल्या. जर जोराची हवा जरी आली तरी आपली शेगडी विजते बघा है ना. आता ही ज्योत विजली हे तुम्हा लोकांना कसं करणार आहे? वास आला. आणि वास कधी येतो? जेव्हा तो किचनमध्ये पूर्ण पसरलेला असतो आणि जिथं तुम्ही बसलेला आहात किंवा जिथं तुम्ही काम करताय तिथे वास आल्यानंतर तुमच्या डोक्यात येते की आपली शेगडी विजलेली आहे. त्या क्षणाला बायका पहिलं एकच काम करते. आमच्या अनुभवानुसार काय पटकन पळत येतात. लिकेज झालं माहिती आहे, वास यायला माहिती आहे, पण ते माझं ठेवलेलं दूध कच्चं आहे का पक्का आहे एवढं डोक्यामध्ये आणि येतात पटकन मातीस किंवा लाईटर घेऊन पेटवण्याचा प्रयत्न. अशा वेळी जिथे गॅस पसरलेला असतो अशा ह्या कळत न कळत दुर्घटनामुळे जास्त महिला जखमी व्हायला. याचं प्रमाण जर पाहिलं तर रोजचं तुमचं 200 ते 250 महिला जखमी होतात. आता बघा इथे हे बटन चालू आहे, हे बटन चालू आहे. काटा पण कुठे आहे? आतापर्यंत काढला, कट केला तर काटा खाली गेला, पण सध्या यानं काय केलेलं आहे? सप्लाय चालू ठेवलाय. मग तुम्हाला वास येईल. वास आल्यानंतर मला सांगा. तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट आहे बघा. पुण्यामध्ये रांजणेमाळ गावात शिक्षिका मॅडम होत्या झेडपीच्या.
2021 सालची गोष्ट आहे. ऑनलाईन क्लासेस चालू होती घरामध्ये. दूध आलं बिचारीनं दूध घेतलं आणि पुन्हा गॅसवर तापायला ठेवून ऑनलाईन क्लासला जॉईन झाली. ऑनलाईन क्लास चालला तिचा अर्धा तास. दूध तापलं 5 ते 7 मिनिटामध्ये. तिचं लक्ष नव्हतं. उतू जाऊन बर्नरवर पडला आणि बर्नर अशा पद्धतीने भेटलं. बिचारीनं काय तिचं लक्ष नव्हतं. अर्ध्या तासानं जेव्हा तिला तिच्या बेडरूममध्ये वास आला तेव्हा ती पटकन उठली. तिच्या लक्षात आलं मी गॅसवर ठेवलं होतं. उठल्या गेली किचनमध्ये. पाऊल ठेवल्या तिला इतका भयान वास आला. कारण का की आपला रेग्युलेटर जेव्हा अशा पद्धतीनं लिकेज होतं ना रेग्युलेटर तर 100% गॅस बाहेर होतो. गॅस मोठ्या प्रमाणात पसरला होता तिच्या लक्षात आलं आणि तिला कुठेतरी थोडंसं नॉलेज होतं. म्हणून मॅडमनं गेल्या शेगडीचं बटन बंद केलं, रेग्युलेटरचं बटन बंद केलं आणि किचनच्या सगळे दाणे तिच्या उघडल्या. का उघडल्या? जेवढा गॅस असलेला तेवढा बाहेर जावा म्हणून तिला किचनचे दारे खिडक्या उघडले आणि दिवाबत्ती जी चालू ती सावकाश बंद करून 15 मिनिटानंतर आपण बाकीची कामं करावं म्हणून ती पुन्हा ऑनलाईन क्लासला येऊन बसली. 15 मिनिटानंतर पुन्हा ती किचनमध्ये गेली आणि तिला तिथे गेल्यावर हलका गॅसचा वास जाणवला. का जाणवला? या टाकीमध्ये आहे ना या गॅसमध्ये 2 वायू आतून आहेत, मिथेन आणि गंधक. हवेपेक्षा जड आहेत ते. पसरताना जमिनीला पकडून पसरतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर ट्रान्सफर होत नाही. झालं तसं होतं. मॅडमने एक विचार काय केला, जेवढा गॅस राहिलेला आहे, जेवढा वास राहिलेला आहे तेवढा जोराच्या हवेनं तरी आपण किचन बाहेर काढावं म्हणून काय केलं मॅडमने? फॅनचं बटन दाबलं. बघा कोणतंही इलेक्ट्रिक बटन दाबा छोटासा स्पार्क होतो. बटन दाबल्या जिथं गॅस पसरला होता तिथे आग पसरली आणि त्या आगीमध्ये या टाकीचा स्फोट होतो. ती टाकी 100 मीटर बाहेर जाऊन पडली आणि त्यात मॅडमचे मिस्टर आणि 9 वर्ष बघायलाही राहिले. आता ही दुर्घटना मॅडमने जाणीवपूर्वक केली होती का? जेवढी काळजी घ्यायची तेवढी तर केली होती, पण कळत न कळत कामाच्या राड्यात तिनं ते चूक झाली आणि एवढा मोठा स्फोट. आता बघा इथं सगळ्यांना वास येत असेल, यायला लागला म्हणजे गॅस तुमच्यापर्यंत पसरला. आता जर का मी हा लायटर जाळला तर आग कशी येते बघायची का? म्हणजे आता दाखवली तशी का पसरते. सर काय करायचं? बघा सर अशा वेळी आपलं हे डिव्हाइस काय काम करतंय महत्वाचं. तुमच्यापर्यंत गॅस पसरलाय, मी तर लायटर चालू करतो. बघा सगळीकडे गॅस पसरलाय पण आग पसरली का? आता तुम्ही इथं एक 4 फुटावर आहे सर, 5 फुटावर, मॅडम एक 10 फुटावर आहे. मी अशा बाजूला आग फिरून दाखवतो. बघा बरं आग पकडली का? अजून बंधन नाही पकडली. अशा वेळी आपलं डिव्हाइसनं काम काय केलंय? हा रेग्युलेटर जो 100% गॅस बाहेर सोडत होता त्यातला 80% गॅस टाकीत लागून ठेवलाय आणि 20% गॅस बाहेर सोडलाय. जो तुम्हाला आता वास यायला लागलाय, सगळ्यापर्यंत गॅस पोचलाय पण तो हवेमध्ये विरून जाणारा जास्त ज्वलनशील नाही आहे, स्फोटक नाही आहे. म्हणून आपलं डिव्हाइस घरामध्ये असेल आणि कधी चुकून जर अशी शेगडी विजली, तुमची दिवसभर इथं मेणबत्ती लावून ठेवा. मेणबत्ती विजून पूर्णपणे जळून जाईल. फक्त तुम्हाला नुकसान एकच होईल की टाकीतला गॅस कमी होईल, पण कुठलाही स्फोट होणार नाही, कुठलीही दुर्घटना होणार नाही आणि साधा कागदाचा चिटोर सुद्धा जळणार नाही. ते पेटणार. कधी पेटणार? जेव्हा या आगीचा आणि बर्नरचा एक छोटासा अर्धा इंचाचा अंतर येईल तेव्हाच पेटणार. बघा मी दाखवतो मॅडम. कधी काय होतं माहिती का? तुम्ही बटन चालू करता 2-3 मिनिट तुम्हाला ते लायटर नाही भेटत आणि पेटवल्यानंतर कशी पेटती सगळी असा भडका होतो. आता इथं इतका गॅस पसरलाय, भडका कुठला आग तर आली नाही, भडका होतो का बघूया आपण. पेटून दाखवतो. बघा बरं कशी पेटते आणि आग कुठे गेल्यानंतर शेगडी पेटते. बघा बरं जशी आग बर्नर जवळ गेली तशी आणि जसा विजला होता बर्नर तशीच बर्नर पेटलेला आहे. कुठला स्फोट नाही झाला. आता मला सांगा आपल्या घरातला रेग्युलेटर तुम्ही किती वर्षापूर्वी बदललेला? हे स्फोट करतंय का काय करतंय? काय केलं? आग बाहेर सोडलंय. असंच हे डिव्हाइस आणि ही टाकी जिथं मोठी आग लागली किंवा आग लागली तिथं नेऊन ठेवायचं. पूर्ण आग विजल्यानंतर ही टाकी आणि डिव्हाइस तुम्हाला पुन्हा कसंच आणावं लागेल. का आणावं लागेल? कारण या टाकीतल्या गॅसचा आणि बाहेरच्या आगीचा संपर्कच नाही आला तर या टाकीचा स्फोट होईल का? कुठलं घर उद्ध्वस्त होईल का? कुठलं महिला जखमी होईल? असंही सूर्या कंपनीचं गॅस सुरक्षा यंत्र आहे.
हे बसवल्यानंतर ह्याला 25 वर्षाचं लाईफ आहे. 25 वर्ष याला काय होत नाही. बघा घरातल्या सूर्याच्या शेगड्या वापरतात, 15-15 वर्ष झाले आज शाबूत आहे, फक्त त्याच्यावर स्टिकर पुसून गेला. तसंच त्याला सुद्धा 25 वर्षाचं लाईफ दिलं आहे. पण पहिल्या 5 वर्षाची याला गॅरंटी दिलेली आहे. हे खराब झालं किंवा कुठल्या कारणानं काम करायचं बंद झालं तर हे दुरुस्त होत नाही, तर ह्याला आम्ही तुम्हाला रिप्लेसच देतो. हे मेड इन इंडियाचं पहिलं प्रोडक्ट आहे. ISO मानांकन आहे आणि UL सर्टिफिकेशन ह्याला दिलेलं आहे. म्हणजे अग्निशमन दलाचं ह्याला सेफ्टी सर्टिफिकेशन सुद्धा आहे. आणि हे जे आहे याचं सूर्या कंपनीचं पेटंट असल्यामुळं आम्ही सूर्या कंपनीचे एम्प्लॉई तुमच्यापर्यंत येतो. हे डिव्हाइस कशा पद्धतीनं टाकीपासून पुढे कोणत्याही लिकेजवर काम करतं आणि तुमचं घर कसं सुरक्षित ठेवतं याची माहिती देतो. आणि या माहिती अंतर्गत जर तुम्हाला वाटलं की आपलं पण घर सुरक्षित करावं तर कंपनीने याची जी आजची किंमत ठेवलेली आहे 4,999 रुपये. ज्यांना आज खरंच घ्यायचं आहे, आज घ्यावं वाटतंय पण किंमत जास्त वाटते, त्याच्यासाठी कंपनीनं काय केलेलं आहे 10, 20, 30 नाही तर डायरेक्ट 50% सवलत दिली आहे. म्हणजे हे आज डिव्हाइस तुम्हाला भेटणार आहे 2,499 रुपयाला ऑनलाईन किंवा कॅश पेमेंट करून. त्याच्यासोबत कंपनीनं तुम्हाला हे 1 लाख स्पार्किंगचा लायटर आणि हा पाईप घरामध्ये जो होस पाईप वापरताय तो केसरी कलरचा पाईप तुम्हाला त्याच्यासोबत दिलेला आहे मोफत. जर आजच्या आज तुम्हाला करायचं असेल तर कंपनी तुम्हाला कुठलंही काळं कुठलं छोटं बिल देत नाही, तर CSTचं बिल देते, छापील बिल देते. मी तुम्हाला ही किंमत सांगितली 4,999. मनातून इच्छा झाली की बाबा घ्यावं आणि मी तुम्हाला कुठेतरी तुम्ही माझ्याशी निगोशिएट केलं, मी म्हणालो तुम्हाला 1,000 रुपये कमी करून देतो 4,000ला, तुम्ही आनंदानं घ्या. पण कंपनी म्हणते समोरच्याची फसवणूक करू नका आणि आपल्या कंपनीचं रेप्युटेशन खराब करू नका. म्हणून कंपनीने याचं काय केलं की जे हे डिव्हाइस आहे त्याची छापील किंमत तुमच्या सवलतीच्या दरात 2,499 रुपये. गिझर वापरतो घरामध्ये आपण, त्या गिझरच्यासाठी त्या टाकीसाठी 2,599 आणि मोठ्या शेगड्या असतील त्या शेगड्यांच्या म्हणजे कमर्शियल शेगड्या त्याच्यासाठी आहे 3,499 रुपये. अशा 3 प्रकारचे डिव्हाइस आपल्यापर्यंत आलेले आहेत. जर आजच्या आज आपलं घर सुरक्षित तुम्हाला करावंसं वाटत असेल तर आजच्या आज तुम्ही तुमचं घर सुरक्षित करू शकता. किंवा आज काही अडचण असेल तर आज तुम्हाला फक्त इथे काय करायचं आहे की तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता आणि फक्त 500 रुपये द्यायचे. 500 रुपये दिल्यानंतर मी आताच जात नाही तर तुमच्याकडे अनामत म्हणून हा पाईप आणि लायटर घेऊन जातो. आणि ह्याच्या आजच्या तारखेपासून पुढची कोणतीही तारीख तुमच्या सवडीची असेल, तुमच्या कन्व्हिनियंट तारीख जी उद्या असेल, परवा असेल, रविवार असेल किंवा 8 दिवसाची असेल, ती तारीख दिल्यानंतर त्या तारखेला आम्ही फोन करतो, घरी येतो, अशाच पद्धतीनं माहिती देतो, तुमच्या घरात देतो, आजूबाजूच्यांना देतो आणि त्या दिवशी मशीन इन्स्टॉल केल्यावर राहिलेली तुम्हाला 2,000ची रक्कम द्यायची आहे. तर आज तुम्हाला हे बुकिंग करायचं असेल तर बुकिंग करू शकता किंवा डायरेक्ट घ्यायचं असेल तर डायरेक्ट घेऊ शकता. माझ्याकडे किंवा माझ्या सहकार्याकडे तुम्ही तुमचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता देऊन 500 रुपये देऊन बुकिंग करू शकता.